मी उन्मेष गोरकर, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। शेतीविषयक काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे शेअर करत आहे। वेंचुरी ठिबकला पाणी देण्याकरता वेंचुरी किंवा इतर काही सुविधा करण्यापेक्षा आपल्या फवारणीच्या पंपाचा उपयोग करून त्याद्वारे ठिबकला खतं व औषधं देण्याची व्यवस्था कशी करता येते याची थोडक्यात मी माहिती तुम्हाला देत आहे। या ठिकाणी हे पहा, हा आपला फवाऱ्याचा इलेक्ट्रॉनिक पंप आहे। साधारण 15 लिटर पाणी याच्यात मावते आणि ह्या पंपाद्वारे आपण ठिबक सिंचनला च्या हळदीला पाणी कसं देता येईल हे या ठिकाणी पहा। या पंपातून आपण फवाऱ्यातून ठिबकच्या लाईनला हा इथं असा एक पाईप जोडलेला आहे आणि त्या पाईपद्वारे आपण ह्या ठिबकच्या लाईनला असं हे खत सोडू शकतो फवारा लावून आणि त्याद्वारे ते खत असं या इकडे आपण हळदीला सगळ्या तुषार ठिबकने सगळ्या शेतात आपण हळदीला सप्लाय करू शकतो। तुम्ही जेव्हा या इथे असं या प्रकारे तुमच्या एखाद्या टाकीत वगैरे खत तयार केलं, ड्रिंकिंगद्वारे द्यायचे खतं, आणि ते खतं जर असे या पद्धतीने फवाऱ्यात टाकले आणि ते फवारा तुमचा ह्या ठिबक लाईनला जोडलेला असल्यामुळे सहजरित्या ते खत आपण तुमच्या पिकाला कुठल्याही प्रकारचे खर्च न करता कमी खर्चामध्ये हा जुगाड आपण करू शकतो। आपण हे खत टाकलेले विद्राव्य खते फवाऱ्यात टाकलेले, फवारा चालू आहे। यातलं हे खत हळूहळू लेवल कमी होत आहे। पाणी त्या पाईपद्वारे ठिबकच्या लाईनमध्ये द्वारे पुढे जाते। मोटर चालू आहे आणि मोटर चालू असल्यामुळे पाण्यात मिसळून हे खत सर्व पिकाला आपण उपलब्ध करून देऊ शकतो। कुठल्याही प्रकारची वेंचुरी किंवा इतर खर्च करण्याची गरज नाही। अतिशय सोपा आणि व्यवस्थितरित्या आपण याचा उपयोग करून हे खत आपल्या पिकाला ठिबकद्वारे आपण खत देण्याचं नियोजन करू शकतो। धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा व चॅनल